नमस्कार मित्र हो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। रोहा प्रांतातील अपरिचित दुर्गांच्या भेटीला आज आपण आलेलो आहोत। आज आपण चाललोय किल्ले घोसाळगडला भेट देण्यासाठी। माझ्या मागे बघताय हे आहे रोहा बस स्थानक आणि इथून आपण घोसाळगडला जाणारी बस पकडणार आहोत। तर हा संपूर्ण प्रवास मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कनेक्टेड रहा। आता आपण घोसाळे गावाला पोहोचलोय आणि माझ्या मागे बघताय इथे घोसाळ्याचा बोर्ड लावलाय आणि आपला समोर दिसतोय हा किल्ला आहे। स्थानिक लोकांच्या माहितीप्रमाणे हा किल्ला आपण अर्धा ते पाऊण तासामध्ये चढू शकतो, तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। हा किल्ला जो आहे तो रोह्यापासून 13 किलोमीटर आणि निडीपासून जिथून आम्ही आलोय तिथपासून 18 किलोमीटर आहे। तर असा विषय, किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाड्या लागतात। तुमचं जर खाजगी वाहन असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आणि खाजगी नसेल तर रोह्याला उतरायचं। रोह्याच्या बस स्टँडवरून ज्या बस निघतात त्या 25 रुपयामध्ये 25 रुपये तिकीट आहे रोहा टू घोसाळे गाव, आणि मग तिथून आपण या किल्ल्याच्या पायथ्याजवळ येतो। आणि प्रायव्हेट रिक्षा केली तर मी तुम्हाला जसं सांगितलं 300 रुपये घेतात। बघा माझ्या मागे इथे प्रवेशद्वार दिसतंय गडाचं। अगदी 15 मिनिटाची वाट आहे सागर, किती मिनिटं? 10 मिनिटं 15 मिनिटं जास्तीत जास्त इकडे प्रवेशद्वार आहे। चला आपण जाऊयात। आणि ह्या कातळकड्यात कोरलेल्या पायऱ्या ज्या अगदी प्राचीन काळापासून आज देखील सुस्थितीत आहेत। आणि इथे बघा हे आहे प्रवेशद्वार, त्याच्या बाजूची ही तटबंदी आहे आणि इथून ह्या भव्य दिव्य तटबंदीच्या मधून आपण प्रवेश करतोय आतमध्ये। आपल्याला काही प्राचीन वास्तूंचे अवशेष बघायला मिळतात। इथे देखील एक अवशेष आहे किंवा दरवाजा आहे, तिकडे देखील आपण जाऊन बघणार आहोत। दुसरी एक वास्तू किंवा मग एक महत्त्वाची या ठिकाणची गोष्ट आपल्याला दिसते। हे बघा, हे आहे एक प्राचीन खामटाकं। ही खामटाकी सातवाहनांच्या काळात बनवली गेली। अगदी प्राचीन काळी या ठिकाणी अन्नधान्याचा साठा केला जायचा आणि पाण्याचा साठा केला जायचा। त्याच्या पुढच्या काळात त्यामध्ये या ठिकाणी दारू गोळा देखील साठा केला जायचा। मित्रहो, हे खामटाकं बघून झाल्यावर या खामटाक्याच्या अगदी डाव्या बाजूला या ठिकाणी तटबंदीमध्ये एक दरवाजा आहे आणि तो दरवाजा काय आहे आपण बघून येणार आहोत। या ठिकाणी हा तटबंदीमध्ये दरवाजा कोरण्यात आलाय, त्याच्या खाली काय आहे आपल्याला कल्पना नाही, आपण जाऊन बघणार आहोत। पूर्वी जेव्हा लढाया व्हायच्या आणि जेव्हा गड पराजित होतोय असं वाटायचं, तेव्हा गडावरचं सैन्य, सरदार, किल्लेदार वगैरे जी मंडळी असायची ती चोर दरवाजाने बाहेर पडायची। तर त्याच प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला इथं दिसतंय। हा एक चोर दरवाजा आहे जो दुसऱ्या बाजूने उघडतो। याच्या खाली जर बघाल तर याच्या खाली काही आपल्याला पायऱ्या वगैरे दिसत नाहीत, पण संकटकाळी मार्गासाठी या चोर दरवाजाचा वापर केला गेला असेल। पुन्हा एकदा आपण चोर दरवाजातून बाहेर आलो। गडाच्या प्रवेशद्वाराच्या अगदी उजव्या बाजूला असणाऱ्या अरुंद वाटेतून, जिच्या दोन्ही बाजूला तटबंदी आहे आणि या तटबंदीला काही पायऱ्या देखील बनवून चाललेत, ज्याचा कसा उपयोग व्हायचा हे आपण या ठिकाणी बघू शकतो तटबंदीवरती चढून। ही गडाची प्रवेशद्वारापासूनची उजव्या बाजूची तटबंदी आपण बघतोय। कदाचित या जागेचा उपयोग पूर्वी टेहळणीसाठी केला जात असावा। तर पुन्हा आपण त्या खामटाक्याच्या वरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून गडाच्या बालेकिल्ल्याकडे चाललोय। ही गडावरची पाण्याची टाकी आहेत।
जी नेमकी खामटाक्याच्या वरती आहेत. तिथून वरती आल्यानंतर एक अप्रतिम तोफ दिसते आपल्याला या ठिकाणी. दुर्गारत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. घोसाळगड बघताना काही अंशी सरसगडाची आठवण येते, कारण माझ्या मागे बघताय हे कातळकडे, असेच कडे सरसगडावरती आहेत. आणि सरसगड इथून फक्त मला वाटतं एक 35-36 किलोमीटरवरती आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आहे. पुढे एक मंदिर आहे, तिथे महादेवाचं मंदिर आहे. जसं आपल्या प्रत्येक गडावरती आपल्याला मंदिर बघायला मिळतं, त्याच प्रकारचं हे मंदिर आहे. इथे एक शिवपिंडी आहे. याच वाटेच्या उजव्या बाजूला अजून एक आपल्याला टाकं आढळतं. ते समोरचा वृक्ष दिसतो पायथ्याजवळ. पिण्यायोग्य पाणी या टाक्यामध्ये आहे. या किल्ल्याच्या तटबंदीच्या उजव्या बाजूला. इथून आपण शिवमंदिर पाहिलं, शिवमंदिराच्या एक्झॅक्टली खाली. तशी वाट बघायला मिळत नाही, पण बारकाईनं पाहिलं तर दिसते. ते खामटाक्याचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी हे बघा, इकडे हे पाणी चांगलं राहावं, स्वच्छ राहावं, त्यात पालापाचोळा पडू नये, या ठिकाणी खांब रोवले जायचे. इथून गडावरती जाण्यासाठी बाले किल्ल्यावरती एक पायवाट दिसते. त्या अगोदर आपण ही तोफ बघून घेऊ, जी अगदी रोहा शहराच्या दिशेने रोखून ठेवलेली आहे. आणि एक प्राचीन ठेवा आहे या किल्ल्यावरचा. या तोफेपासून अगदी मागच्या बाजूला या इकडे वरती आपण बाले किल्ल्यावरती जाणार आहोत. मित्रहो, घोसाळगडाच्या बाले किल्ल्यावरती आपण आता आलो आहे. इथे म्हणाव्यात तशा वास्तू उपलब्ध नाहीत, काळाच्या ओघात त्या नष्ट झाली आहेत. आणि इथून जो आपण आजूबाजूचा परिसर बघतोय, हा परिसर खूप महत्त्वाचा होता, साधारणतः 1 ते 2,000 वर्षापूर्वी. कारण त्या काळातली जी वाहतूक होती, ह्या परिसरातून अनेक घाट रस्ते जातात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा घाट रस्ता म्हणजे सवाष्णीचा घाट, ताम्हाण घाट. आणि या घाटमार्गांचं रक्षण करण्यासाठी हे किल्ले निर्माण करण्यात आले. या किल्ल्यावरून पालीमधील सरसगड, सुधागड, त्याचप्रमाणे अवचितगड, तळागड यासारखे महत्त्वाच्या किल्ल्यांवरती नजर ठेवता येते. ह्या किल्ल्याचा इतिहास आणि माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.